पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ काढलाय। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आले। अत्यंत धक्कादायक घटना, पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ काढलाय। खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ काढलेला आहे। खून करून पती पोलीस स्टेशनला हजर झालाय। स्वतः या खुनासंदर्भात त्याने कबुली दिली आहे। खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील अत्यंत धक्कादायक प्रकार, पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ काढलाय आणि स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। स्वतः त्याने या खुनाची कबुली दिलेली आहे। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आलंय। पत्नीचा खून त्याने केलाय आणि या संपूर्ण खुनाचा व्हिडिओ त्याने काढलेला आहे। खराडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची कबुली पतीने स्वतः दिलेली आहे। पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीने पत्नीचा खून केलाय आणि या खुनाचा व्हिडिओ त्याने काढलाय। खून करून पती पोलीस स्टेशनला हजर झालाय आणि संपूर्ण या खुनाची माहिती त्याने पोलिसांना दिलेली आहे आणि कबुली केली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? चंदननगर परिसरातील खराडीमधील हा सगळा प्रकार आहे। स्वतःच्या पत्नीला या आरोपीनं खून केलेला आहे आणि त्या खुनाचा सगळा व्हिडिओ जो आहे तो याने सोशल माध्यमावरती व्हायरल केलेला आहे। खरं तर याची पत्नी जी आहे त्याला अभ्यासासाठी तगादा लावत असल्याची माहिती आता समोर येत आहे। जो आरोपी आहे या कोर्टामध्ये स्टेनोची परीक्षा देत होता आणि या परीक्षेसाठी जो कालावधी आहे तो पूर्ण करत नव्हता, अभ्यास करत नव्हता, असा आता आरोप जो आहे त्या पतीने केलेला आहे। आणि या सगळ्या घटनेमध्ये याची पत्नी जी 29 वर्षीय ती मृत पावलेली आहे। जी चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। पुण्यातील अत्यंत धक्कादायक प्रकार सध्या समोर येते। पुण्यातील खराडी परिसरातील ही घटना आहे। पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ त्याने काढलाय आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तो हजर झालाय। या संपूर्ण खुनाची त्याने कबुली दिलेली आहे। खराडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय। पतीला पोलिसांनी आता ताब्यात घेतले, अटक केली। पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार, पतीनं पत्नीचा खून केला आणि या खुनाचा व्हिडिओ त्याने काढलाय आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी या खुनाची कबुली दिली आहे। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून खून केल्याची माहिती सध्या समोर येते। खराडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। प्रॉपर्टी हडप करण्याच्या संशयातून पतीनं हे टोकाचं पाऊल उचललंय। पत्नीचा खून केल्यानंतर त्याने हा व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ पोलिसांना दाखवलेला आहे। पोलिसांसमोर तो हजर झालाय आणि संपूर्ण घटनेची त्यानं कबुली दिली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। विद्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय। अतिशय धक्कादायक बातमी आपण पुण्यामधून पाहतोय। पतीनं पत्नीची हत्या केलेली आहे आणि हा व्हिडिओ त्याने काढून पोलीस स्टेशनमध्ये तो स्वतः हजर झालेला आहे। कबुली त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिलेली आहे। नाही, अत्यंत भयंकर प्रकार आहे हा। आणि पत्नीची खून करून तिच्या शिवणाची कात्री असते त्याने खून केलेला आहे आणि पुन्हा त्याचं व्हिडिओचं चित्रीकरण केलेलं आहे आणि तेही दाखवले। म्हणजे लोकांना आता, आणि हा पोलीस मध्ये आहे असं मला कळलेलं आहे। म्हणजे काय झालंय काय लोकांना हल्ली? पुण्यामध्ये कोयता गँग आहे, कोयत्याने लोकांचे खून करतात, कोणी बीडमध्ये पिस्तुलं घेऊन फिरतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीतरी पोलीस दल वगैरे आहे की नाही, गृह खातं काही करतंय की नाही, अशी शंका यायला लागलेली आहे। किंवा फक्त VIP आणि मंत्र्यांच्या मागे पोलीस फिरत असतात, सर्वसामान्य माणसासाठी पोलीस राहिलेले नाहीयेत, हे त्या घटनेतनं प्रतीत होतंय। पोलीस पेट्रोलिंग खूप वाढायला पाहिजे। लहान मुलींवरती अत्याचार होते, शाळेमध्ये अत्याचार होत आहेत। हे काय चाललेलं आहे? या 4-5 वर्षामध्ये इतकं भयंकर वातावरण महाराष्ट्रातलं झालेलं आहे। कालच पुण्यामध्ये एका बाईची चेन स्नॅचरने चेन ओढली आणि तिचा तुकडा जमिनीवर पडला, तर पुन्हा तो मोटरबाईकवरनं परत आलं। म्हणजे आजूबाजूला माणसं मदत करणारी राहिलेली नाही आहेत, कुठेही पोलीस पेट्रोलिंग नाहीये, पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये आणि पोलिसांना जे सर्वसामान्य माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी ती नाहीये,
आणि या घटनेमध्ये तर पतीने खून केलेला आहे आणि इतका क्रूरपणे केलेला आहे की त्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. म्हणजे कुठूनही न्यायालयाची किंवा पोलिसांची किंवा शिक्षेची भीती जी असते लोकांमध्ये ती नाहीये. तिच्या काय प्रॉपर्टी हडप करणार होती का तिच्या चारित्र्यावर संशय होता, काही असलं तर चर्चा करून सोडवता येतं. तुम्हाला घटस्फोट घेता येतं, डिवोर्स घेता येतं, कोर्टात जाता येतं. पण ह्या सगळ्या प्रक्रिया न करता अशा प्रकारे स्वतः कायदा हातात घ्यायचा आणि बायकोची हत्या करायची. ज्या बायको बरोबर अनेक वर्ष संसार केलेला आहे तिच्याशी पटत नसेल तर वेगळे व्हा दोघं जण. परंतु ही अत्यंत भयंकर प्रकार आहे हा आणि ही क्रूरतेची परिसीमा आहे. याच्यावरती ताबडतोब पोलीस पेट्रोलिंग झालं पाहिजे आणि खूप कायद्याचं लगेच त्यांची न्यायालयामध्ये त्यांना शिक्षा ताबडतोब झाल्या पाहिजे. जी जी, धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.